माझ्यासोबत विवाह यामुळे नाही करत आहेस कारण तू एक पत्नीव्रता आहेस? होय. जर तुझी ही कुरूप आणि बेढ्या पत्नी जीवितच राहिली नाही तर तू माझ्याशी विवाह करशील? मी तुला खाऊन टाकेन आणि हिच्या गैरहजेरीत मी तुझ्या समवेत सुखकारी जीवन व्यतीत करेन. लक्ष्मण, अशा दुष्कर्मियांबरोबर कुठल्याच प्रकारची दया केली जाऊ नये. याआधी ही सीतेचे काही नुकसान करेल. या राक्षसिणी समवेत उचित व्यवहार कर. स्वतःहून अंधार कसा झाला हे चाललंय का इथे? स्मरण असू दे या दंडकारण्यात मी तुम्हा दोघांची चिता नाही पेटवली तर माझं नाव शूर्पणखा नाही आणि मी त्रिलोकपती लंकेश रावणाची बहीण नाही. प्रकृतीचा संकेत समजून घे रावण आणि त्या परम शक्तीच्या शरण जा. अन्यथा तुझ्या जीवनातही अंधकार माजेल. भगवान विष्णू अवतारासमोर आपले शीश झुकव रावण. तू तुझं तोंड बंद ठेव शनी. रावणाचं कोणीच हित करू शकत नाही. आमचं जीवन सदैव प्रकाशित राहील. येऊ दे विष्णूच्या अवताराला. स्वामी, मी जाणून घेऊ इच्छिते की अकस्मात राजमहालात अंधाराची छाया का पसरली. हा अपशकुन का स्वामी? आपण सुरक्षित तर आहात ना? स्वामी, मला अत्यंत चिंता वाटते आहे. समस्त चिंता त्यागून टाक मंदोदरी. तुझा पती रावणाला काहीच होऊ शकत नाही. तू विसरत आहेस तुझा पती लंकेश त्रिलोक विजेता आहे. आम्ही नवग्रहांना बंदी बनवला आहे. यमराज ही आमच्या समक्ष येण्याचे साहस करू शकत नाहीत. मृत्यू ही ज्याच्या अधीन आहे त्या दशानन रावणासाठी सगळं शुभच शुभ आहे. अशुभ काहीच नाही. ज्याच्या समोर देवता शीश झुकवतात अपशकुनाची सेना सुद्धा त्याचं काय वाईट करू शकते. आम्ही अमर आहोत. आम्हाला कोणीच मारू शकत नाही. कोणीही नाही. बंधू लक्ष्मण, जे घडले ते विसरून जा. परंतु आता आपणास सावधानगिरी बाळगावी लागेल आणि युद्धासही
सतर्क राहावे लागेल. आम्ही समजू शकतो बंधू. शूर्पणखा आता शांत बसणार नाही आणि तिची ही अवस्था पाहून तिचे ते दोन बंधू खर आणि दूषण आपल्यावर अवश्य आक्रमण करतील. परंतु आम्ही तयार आहोत बंधू. मग ते कितीही सैन्य का पाठवेनात, आमचे बाण त्या सर्वांच मृत्यूलोकास धाडतील. ते कदाचित त्यांच्या असुर सेनेसह येतील. आपण दोघे त्यांच्या सेनेचा सामना कसा करणार? सेना आपल्या जवळही आहे सीते. मागील एका तपापासून या वनात भटकताना आपणास कित्येक ऋषीमुनी, महात्मा आणि महर्षी भेटले. त्या पुण्यवान तपस्वींनी आपणास जे आशीर्वाद दिले तीच आपली सेना आहे. तेच आपले सुरक्षा कवच आहे. लक्ष्मण, अशा परिस्थितीत सीतेस एका क्षणासाठी देखील एकटे सोडता कामा नये. आपल्या दोघांपैकी एकास सीतेस प्रत्येक समयात सुरक्षा प्रदान केली पाहिजे. आपण बरोबर बोलत आहात बंधू. शूर्पणखा तिचा प्रतिशोध अवश्य घेणार आणि तिचे ते दोन बंधू त्यांच्या मर्यादेचे उल्लंघन अवश्य करणार. परंतु रघुवीर, सीते, चिंतित होऊ नये सीते. कोणी दुष्ट, अधर्मी, अनाचारी इथे येईल तो जीवित परत जाणार नाही. शनिदेव, माझे स्वामी लंकेश यांनी नवग्रहास तर अवश्य बंदी बनवले आहे, परंतु ते त्या ग्रहांच्या शक्ती चांगल्या प्रकारे जाणून देखील त्यांच्या शक्तीवर लक्षच देत नाहीत. त्यांच्या अहंकाराने त्यांच्याकडून शुभ अशुभात फरक करण्याची बुद्धी हिरावून घेतली आहे. शनिदेव, मी स्वामींबद्दल अत्यंत चिंतित आहे. जर आपण माझे या विषयात मार्गदर्शन केले तर माझ्यावर आपली कृपा होईल. देवी मंदोदरी, तुझा पती रावणाची साथ त्याच्या सत्कर्मांनी सोडून दिली आहे. त्याच्याद्वारे केलेली सर्व वाईट कर्मे एकत्र होऊन त्याचा पाठलाग करत आहेत. सत्य तर हेच आहे की वाईट काळ त्याच्या निकट आहे. स्वयं भगवान विष्णू अवतार घेऊन तुझ्या पतीचा नाश करण्यास येत आहेत. बंधू, लक्ष्मण, राक्षस येथे कोणत्याही समयास येऊ शकतात. आपणास त्यास येथून दूरच अडवावे लागेल, म्हणजे ते आपल्या कुटीपर्यंत पोहोचणार नाही. आम्ही भयभीत झालो आहोत रघुवीर. त्यांच्या राक्षस सेनेसमक्ष केवळ आपण दोघे. दोन नाही सीते, एक, केवळ मी. बंधू, आपण नाही. आपण इथे वहिनीसोबत थांबावे. आम्ही वनात जाऊ आणि खर आणि दूषणचा सैन्यासहित संहार करू. नाही लक्ष्मण, तू येथेच राहशील. त्यांच्याशी युद्ध करण्यास मी एकटा जाईन.
परंतु बंधू, आपले आणि वहिनीचे रक्षण करणे आमचे कर्तव्य आहे. इथे राहण्याचा आमचा काही उद्देशच नाही. लक्ष्मण, माझ्या सांगण्याचा अन्य अर्थ नाही. मी तर तुला सर्वात महत्वपूर्ण उत्तरदायित्व सोपवून जातोय. सीतेचे रक्षण. आपण निश्चिंत असावे बंधू. आमच्या उपस्थितीत कोणा राक्षसाची छाया देखील पडणार नाही या पर्णकुटीवर. विजयी होऊन परतावे रघुवीर. आम्ही आपली प्रतीक्षा करू. काय झाले भगिनी, आम्हा सांगावे. सर्व कुशल तर आहे ना? कोणी हे कपट केले? कोणी? राम आणि लक्ष्मणने. राम आणि लक्ष्मण? मी त्वरित जाऊन त्या दोघांचे शिर छटून आणतो. थांब दूषण. मला भ्राताश्री दशानन लंकेशांच्या आज्ञेचे उल्लंघन करूनही त्या दोन्ही ऋषींचा विनाश करावाच लागेल. मग हे शुभ कार्य माझ्या हातून का होऊ नये भ्राताखर? नाही. आमच्या 14 सैनिकांच्या भयंकर आणि विध्वंसक सेनेच्या हातून कोणीही वाचणार नाही. तर तुमचा मृत्यू तुम्हास येथवर घेऊनच आला. माझ्याशी युद्ध करशील तर तात्काळ मारला जाशील. तुझ्यात अशी कोणती शक्ती आहे की तू आमच्याशी युद्ध करायला निघालास? आम्ही आमच्या जीवनात इतके शीश कापले आहेत, आमच्या हाती अजूनही रक्त साठले आहे. आता तुमचे स्वतःचे रक्तच त्या रक्तास धुवेल निशाचरांनो. आपल्या प्राणांची पर्वा असल्यास आत्ताच येथून परतावे. मला चिंता वाटत आहे ब्रह्मदेव. हे चतुर्दश महाशक्तिशाली आणि अजय राक्षस किती भयंकर दिसत आहेत आणि श्रीराम एकटे आहेत. एकटा सिंह शेकडो वन्य पशूंच्या वर चढसतो. प्रभू श्रीरामांच्या तीरातल्या एका ध्वनीच्या प्रहाराने लक्ष्य मृत्यू पावतो.
देवी मंदोदरी, तुझा पती रावणाची साथ त्याच्या सत्कर्मांनी सोडून दिली आहे. स्वयं भगवान विष्णू अवतार घेऊन तुझ्या पतीचा नाश करण्यास येत आहेत. स्वामी स्वामी शनिदेवाने आम्हा सर्व कथिले आहे. त्या क्षणापासून माझं मन भयभीत आहे. ते पहावे स्वामी, आपल्या राजमहालाभोवती गिधाडे घिरट्या घालीत आहेत. आणि अशा प्रकारे असं गिधाड्यांचं घिरट्या घालणे अशुभ आहे. मी आपल्या समोर हात जोडते स्वामी, माझे म्हणणे मान्य करावे. स्वामी, आपण भगवान विष्णूस शरण जाऊन आपल्या जीवनदानाची प्रार्थना करावी. स्वामी, माझे म्हणणे श्रवण करीत आहात ना? मंदोदरी, जर तुला आमच्या बळावर, आमच्या साहसावर, आमच्या शक्तीवर विश्वास नसेल तर निघून जा लंका सोडून दुसरीकडे. कोणी देव, कोणा अवतारात एवढी शक्ती नाही की तो लंकेशाला आव्हान द्यायचं साहस करेल. ज्या दिवशी आमच्या बाहुबळावरील विश्वास संपेल, शपथ महादेवांची, त्या दिवशी आम्ही स्वयं आपल्या हातांनी तुझं सौभाग्य पुसून टाकू. मी स्वयं जाणार राम आणि लक्ष्मण समवेत युद्ध करण्यास. केवळ 14 राक्षसांचाच तर वध केलाय ना त्यांनी, परंतु आपल्या 14 सहस्त्र सेनानींचा वध करणे त्यांच्या वाक्यात नाहीये. भ्राता लक्ष्मण, बोलावे वहिनी. स्वामी अद्याप परतलेले नाहीत. ते येतील वहिनी. अधिक विलंब होतोय. एकदा आपण जाऊन पहावे. क्षमा करावी वहिनी, परंतु बंधूंच्या आज्ञेस मी बांधील आहे. हे स्थान सोडून आम्ही जाऊ शकत नाही. आपण चिंतित होऊ नये वहिनी. त्रिलोकात असा कोणीही महावीर नाही जो आमच्या बंधूंचा पराजय करू शकेल. ते सर्व राक्षसांचा सर्वनाश करूनच परत येतील.
महाराज, ही तर रक्तवर्षा होत आहे. हा संकेत आपल्यासाठी अशुभ आहे महाराज. भ्राताश्री, आज प्रथमच मला का अशुभ संकेत मिळत आहेत? हो महाराज, हे आक्रमण आपण उद्या करावे. नाही, आक्रमण आजच होणार. हा अशुभ संकेत आपल्यासाठी नाहीये. हा त्या दोन बंधू राम आणि लक्ष्मण साठी आहे. हे भयानक मोठे मोठे उत्पात प्रकट होत आहेत. माझ्यासाठी या सर्वांचं काही महत्व नाही. माझ्या राक्षस वीरांनो, निर्भयतेने आक्रमण करा. विजय आपलाच निश्चित आहे. ते पहावे स्वामी, आपल्या राजमहालाभोवती गिधाडे घिरट्या घालीत आहेत. आणि अशा प्रकारे असं गिधाड्यांचं घिरट्या घालणे अशुभ आहे. प्रकृतीचे संकेत समजून घे रावण, आणि त्या परम शक्तीच्या शरण जा. अन्यथा तुझ्या जीवनातही अंधकार माझे. भगवान विष्णूंच्या अवतारासमोर तुझे शीश झुकव रावण. ओ, तर तू आहेस दशरथ पुत्र राम, एकटा लढणार आमच्याशी. पाप कितीही विशाल असू दे, पुण्याचा एक थेंबही त्याच्या अंतास उपयुक्त असतो. इतका अहंकार? अहंकार नव्हे, आत्मविश्वास. जर आपल्या प्राणांचे रक्षण इच्छितोस तर मला शरण ये. आम्ही रघुवंशी शरणागतांवर शस्त्र नाही चालवत. हीच वेळ आहे. जर मी माझे बाण चालवले तर ते मृत्यूदूताप्रमाणे तुम्हा सर्वांचे प्राण घेतील. मूर्खा, प्रथम आपल्या प्राणांची रक्षा कर. आक्रमण! थांबा. जे योद्धे युद्धभूमी सोडून पलायन करतात ते जीवित असूनही मृत्यू समजतात. आजवर तुम्ही अनेक युद्धात यशस्वी झालात. अवश्य आपला विजय होणार. यावे आणि यांच्यावर तुटून पडा.
घ्यावे. राम, आता मी तुझ्या मृत्यू रूपात येत आहे. थांबावय महाराज. या पराक्रमी वीरास हे युद्ध करू द्यावे. एक तर या युद्धात माझ्या हातून त्या रामाचा मृत्यू होईल, नाहीतर हे युद्ध माझ्या मृत्यूस कारणीभूत ठरेल. जर मी रामास मारले तर आपण प्रसन्नतेने जनस्थानी परतावे, आणि जर माझा मृत्यू झाला तर आपण त्या रामावर हल्ला करावा. संभाळून टाक त्याला. पराक्रम प्रकट करण्यात एका शूरवीर राक्षसाचे हेच बळ आहे. जसे पुष्पसमान तीराने माझ्या ललाटावर प्रहार केलास, आता ह्या प्रत्यंचेतून सुटलेले त्रयतीर ग्रहण कर. प्रभू श्रीराम तीर का चालवत नाहीत पितामह? ते खरास वेळ देत आहे की तो सर्व काही हरल्यावर त्यांना शरण जातो अथवा नाही. तुझ्याजवळ जेवढी सेना होती समाप्त झाली आहे. तुझे अस्त्र शस्त्र खंडित होऊन धरतीवर पडली आहेत. आता तुझ्याजवळ काही राहिले नाही, केवळ स्वतः तू. कसला विचार करतोयस? आपली गदा माझ्या चरणांशी ठेवून आपला पराजय स्वीकारण्यास तयार आहेस? दुष्ट खर, जी वस्तू अप्राप्य आहे त्याची इच्छा धरणे काम आहे, आणि प्राप्त झालेली वस्तू अधिक अधिक इच्छा लोभणे लोभ आहे. जो पुरुष काम आणि लोभाने प्रेरित होऊन पाप करतात ते त्याचा विनाशकारी परिणाम समजू शकत नाही. उलट त्या पापात आनंद अनुभवतात. ते त्याच प्रकारे आपला विनाशरूपी परिणाम पाहतात, ज्या प्रकारे वर्षा ऋतूत पडलेली कीड खाऊन ब्रह्मणी कीड आपला विनाश पाहते. परंतु मी कोणते पाप केले आहे? हे राक्षस, दंडकारण्यामध्ये निवास करणारे, तपस्येत मग्न,
धन पराणय महाभाग मुनींची हत्या करून न जाणो तुला काय फळ मिळते. संसारात अन्य देखील पापी आहेत, ते कोणतं फळ प्राप्त करणार? मला एकट्यालाच का त्याचं उत्तरदायी मानलं जात आहे? सामान्यतः पापींना कर्मचक्राच्या समाप्तीवर मरणोत्तर दंड मिळतो, परंतु जे पुरुष केवळ पापीच नाही, क्रूर आहेत, संसाराद्वारे घृणित आहेत, त्यांचा विनाश येथेच होणार आणि त्वरित होणार. कारण पूर्वजन्मापासून अर्जित त्याचे पुण्य ह्या लोकात समाप्त झाली आहे. तो पापी त्या निर्जीव वृक्षांच्या तणा समान आहे, जी कधी पडत नाहीत, ज्यांच्या फांद्यांवर कधी फूल उमलत नाही. जसा समय आल्यावर वृक्षात ऋतूनुसार फुले उमलतात, त्याच प्रकारे पापकर्मी पापींना समयानुसार त्यांच्या पापकर्माचे फळ अवश्य भोगावे लागते. राक्षस, दंडकारण्यात तू ज्या धर्मपरायण ऋषींचे भक्षण केलेस, आज युद्धात मारला जाऊन सेनेसहित तू त्यांचेच अनुसरण करशील. कुळाधम, तुझी जेवढी इच्छा असेल माझ्यावर प्रहार कर, जितके संभव असेल मला ठार करण्याचा प्रयत्न कर, परंतु आज मी तुझे मस्तक ताडफळाप्रमाणे अवश्य छाटेन. पितामह, प्रभूंना आपली प्रशंसा करताना पाहून मला उचित वाटत नाही. असे तर नव्हे की ते अहंकारवश असे सांगत आहेत? नव्हे सूर्यदेव, प्रभू जेव्हा सांगतात की मला शरण यावे, मीच आहे जो तुला मुक्ती देऊ शकतो, असं ते अहंकाराने सांगत नाही. ते त्या सर्वात समजावत आहे जे त्यांचे वचन, त्यांची शक्ती आणि त्यांच्या रूपास ओळखू शकत नाही. ते त्यांना आपल्या वचनाद्वारे आपल्या यथार्थ रूपास दर्शवण्याचा प्रयास करत आहे. दशरथ कुमार, जे श्रेष्ठ पुरुष पराक्रमी अथवा बलवान असतात, ते आपल्याच प्रतापाच्या कारणाने घमंडी होऊन गोष्टी नाही सांगत, आणि तू तर सामान्य राक्षसांना मारून आपल्याच मुखाने आपलीच प्रशंसा करत सुटलायस. जसे पितळ स्वर्णशोधक आगीत तापवल्यानंतरच आपलं लोहत्व व्यक्त करतो, तशाच प्रकारे आपल्या अनुचित प्रशंसेद्वारे तू नेहमीच आपल्या कमीपणाचा परिचय देत आला आहेस. खरास आता कळून चुकले आहेत. भगवंताच्या हातून मरून त्यास मृत्यू येणार आहे, म्हणून तो भगवान रामास उत्तेजित करत आहे की ते शीघ्र आपले तीर चालवून त्यास मृत्यू देतील, म्हणजे तो त्यांच्या हातून मरून सरळ स्वर्गास प्रस्थान करेल. तू 14 सहस्त्र राक्षसांचा संहार केला आहेस, म्हणून त्या सर्वांच्या मृत्यूच्या प्रतिशोधासाठी आज मी तुझा विनाश करून त्यांच्या मृत्यूचा बदला घेणार आहे. राक्षस धम, तुझे सर्व बळ हेच आहे जे तू या गदेने दर्शविलेस. बघ, माझ्या तीराने छिन्न विछिन्न होऊन तुझी ही गदा कशी धरतीवर पडली आहे. आता मी तुझ्या प्राणांचे त्याचप्रमाणे हरण करेन, जसे गरुडाने देवतांकडून अमृताचे अपहरण केले होते. आणि मग तुझे दोन्ही बाहू शरीरापासून वेगळे होऊन धरतीवर कोसळतील, आणि हा दंडकारण्य प्रदेश शरणागत्यांना शरण देणारा होईल. राक्षस, माझ्या तीराने जनस्थानात असलेले तुझे निवासस्थान नष्ट करण्यापश्चात मुनिगण या दंडकारण्यात
निर्भयतेने वावरू शकतील. अच्छा, निश्चितच तू घमंडी आहेस. भययुक्त परिस्थितीतही तू निर्भय दिसतो आहेस. तुला हेही कळत नाहीये कधी काय बोललं पाहिजे आणि कधी शांत राहिलं पाहिजे. जे पुरुष काळाच्या जाळ्यात अडकलेले असतात त्यांची 6 इंद्रिय निकामी झालेली असतात. म्हणून त्यांना कर्तव्य आणि अकर्तव्याचे ज्ञान राहत नाही. हे संभव नाही अमात्या कंपन. 14 सहस्त्र सैनिकांचा, तृष्णाचा, भ्राताखर आणि दूषणचा विनाश नाही नाही नाही. दुर्भाग्याने हे सत्य आहे महाराणी. आता रडून काहीही उपयोग नाही महाराणी. तुम्हाला आपल्या बंधूंच्या मृत्यूचा प्रतिशोध घ्यावाच लागेल. हो, मी प्रतिशोध घेणार. मी राम आणि लक्ष्मणचा विनाश इच्छिते. मी त्या दोघांचा विनाश इच्छिते. विनाश, विनाश. त्रिभुवनात केवळ एकच आहे जो आपली इच्छापूर्ती करू शकतो. कोण? आपले ज्येष्ठ भ्राता लंकेश, दशानन रावण. जेव्हा तुम्ही रावणांना जाऊन सांगाल की हा तोच राम आहे ज्याने दंडकारण्य क्षेत्रात रावणाची सत्ता ऋषीमुनींच्या मनात त्याचे भय संपुष्टात आणून स्पष्ट रूपात त्यास आव्हान दिले आहे, मग ते शांत बसणार नाही. त्यावर जेव्हा त्यास हे ज्ञात होईल की त्याचे बंधू खर आणि दूषणाचा वध करणाराही तोच राम आहे, मग तर लंकेशला त्याचा स्वाभिमान एक क्षणभरही गप्प बसू देणार नाही आणि तो त्वरित अमात्य कंपन, आपल्याला त्वरित लंकेश जावं लागेल. त्वरित. रघुवीर,
आपण आलात. आमचा विजय झाला. आपण खरंच असाधारण आहात बंधू. आशीर्वाद द्यावा. अजूनही वेळ आहे रावण. आपला पराभव मान्य कर. आपल्या अहंकाराचा त्याग कर आणि भगवान विष्णूंच्या शरण. रावण कडून अशी अपेक्षा कधीच ठेवू नकोस. रावणाचा कोणीच प्रभू नाही. रावण स्वयं आपला प्रभू आहे. रावण कोणासमोरच नतमस्तक होणार नाही. बघशीलच तू तुझा तो विष्णूचा अवतार कसा लंकेशाच्या समक्ष आपलं शीश झुकवून आपल्या प्राणांची भीक मागतो.